नमस्कार मित्रांनो. वर्क फ्रॉम होम नाही तर वर्क फ्रॉम कार करत आज मी निघालो एक अशा ठिकाणी जिथे उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला जावंसं वाटतं, म्हणजेच आपलं महाबळेश्वर. शुक्रवारी दुपारी मित्रांसोबत निघालो जवळपास 4:30च्या दरम्यान आणि पुण्यात पोहोचलो. फूड प्लाझाला स्टॉप घेतला आणि बघतो तर काय, पूर्ण वातावरणच बदललंय. गार हवा, ढग आणि पावसाची सुरुवात. आणि जसं मी पुण्यात एंट्री केली, भयानक पावसाने सुरुवात घेतली. तेव्हा म्हटलं, आता खराखुरा प्रवास आपला सुरू झालाय राव. पुणे क्रॉस करताना एक खास स्टॉप घेतला, जो म्हणजे फेमस बन मस्का आणि चहा. आणि दुकानाचं नाव बघून तर मला अजून आनंद झाला. प्रसाद मलाई चहा. म्हटलं, आपल्या नावावर बिझनेस चालतोय आता, फक्त फ्रँचायझी घ्यायची बाकी आहे. मस्त चहा आणि बन मस्का खाऊन आम्ही निघालो तिथंच जवळ असलेल्या त्रिमंदिर बघायला. पूर्ण पांढऱ्या दगडात बांधलेलं हे मंदिर अगदी गेल्यानंतर मन प्रसन्न करून टाकतं. आणि दर्शन घेतल्यानंतर मन हे आपलं शांतसुद्धा होऊन जातं. तर नक्कीच आपल्या परिवारासोबत या मंदिराला एकदा नक्कीच भेट द्या. दर्शन घेऊन आम्ही निघालो वाईकडे. वाईला पोचताच या दोघी चिमुकल्या अशा भेटल्या जसं की खूप वर्षानंतर एकामेकाला भेटतायत. भूक लागली होती म्हणून स्टॉप घेतला चतुर्थी प्युअर व्हेजमध्ये. ऑर्डर येईपर्यंत जरा या चिमुकलींचा डान्ससुद्धा बघितला आणि तेवढ्यात जेवण आलं. पोटभर जेवून आम्ही निघालो महाबळेश्वरच्या घाटाकडे. आणि जितके वर जात होतो तितकाच खालचा नजारा अतिशय सुंदर दिसत होता. रात्री 11:30 वाजता फायनली आम्ही पोहोचलो मित्राच्या मावशीच्या बंगलोवर. कसलं भारी घर बांधलंय राव. क्षणभर वाटलं घर असावं तर असंच. समोरची मुलं क्रिकेट खेळत धमाल करत होती. राहवत नव्हतं, पण उद्या आपल्याला काहीतरी स्पेशल करायचंय म्हणून आज कंट्रोल केला. तर पुढचा ब्लॉग पाहायला विसरू नका. आजसाठी धन्यवाद.